ना खाऊंगा न खाने दूंगा या मोदींच्या घोषणेला राज्य उत्पादन शुल्क विभागानेच हरताळ फासला जात असल्याची कबुली दिलेली आहे। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनीही कबुली दिली आहे। ते राळेगण सिद्धीत बोलत होते। अजूनही अवैध दारूचे धंदे चालू राहावेत म्हणून अधिकारी 1000-2000 हजाराची पाकिटं घेतात। हे जर थांबलं नाही तर आपण कुणाची खैर करणार नसल्याचं बावनकुळेंनी म्हटलेलं आहे। त्याशिवाय यापुढे अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी खासगी गुप्तहेरांची मदत घेण्याची घोषणाही त्यांनी केली आहे। अजूनही लिफाफे पद्धती बंद झाली नाहीये। महिन्याची लिफाफे पद्धती बंद करा आणि अवैध व्यवसायाच्या माध्यमातून एवढं शासन करताय, मरमर करताय। माझी एकच विनंती आहे, तुम्ही आपल्या परिवाराच्या पत्नीच्या मुलाच्या चेहऱ्याकडे पाहू शकतो का? आपण जर अवैध पैसे जमा केले असेल तर त्यांच्या कुठल्या कामात येणार? अवैध पैसा कधीही कोणाच्या परिवाराच्या कामात येत नाही। अवैध पैशाचा वापर हा कधी आपल्या परिवाराला सुखी ठेवू शकत नाही। आज तुम्हाला वाटत असेल आपण आज वर्धेमध्ये आहोत, मी आता मंत्र्याच्या लाल दिव्याच्या गाडीत, आम्हाला कळत आहे की लाल दिवे केव्हा जाईल केव्हा दुसरा येईल, काही कोणाची परमनंट सत्ता नाहीये। 58 वर्षाची नोकरी नाहीये। काल आम्ही आहे, उद्या कोणी आहे, परवा कोणी येईल। शासन काही परमनंट नाही, शासन बदलत राहील। तुम्ही जरी 58 वर्ष नोकरी असले तरी तुम्हाला माझी विनंती आहे की तुम्ही ही एवढ्या महाराष्ट्र सरकार माननीय मुख्यमंत्री रात्रंदिवस 18 तास महाराष्ट्र चांगलं करण्यात निघाले आहे। अण्णासाहेब या वयामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या वर चांगलं नियंत्रण आलं पाहिजे आणि तुमच्याकडून अपेक्षा करताय। पांगरमल सारख्या घटना घडू नये हे तुमची जबाबदारी होती। सीआयडी मध्ये येईलच, कोणत्या अधिकाऱ्याला माहित होतं, कोणत्या अधिकाऱ्याला नाही माहित होतं, कोणत्या अधिकाऱ्याला ते माहित होतं नाही माहित होतं, हे सर्व सीआयडी देणार आहे आणि मुख्यमंत्री स्वतः त्यावर कंट्रोल करताय। माझी विनंती आहे, याच्यानंतर पांगरमलची घटना घडली तर सर्व वरिष्ठ अधिकारी जेवढे त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे ते दोष असो की नसो तुमची जबाबदारी मला माहित नाही, पण यानंतर अहमदनगर जिल्ह्याच्या सर्व अधिकाऱ्यांना माझी शेवटची विनंती आहे की काही लिफाफा पद्धती, तुम्ही सर्व चांगले असतात, माझा कोणावर आरोप नाहीये, पण कोणी जर लिफाफा पद्धतीमध्ये अटकले असाल, 1000 रुपये अवैध दारूचे घेत असाल, 2000 रुपये कोणी घेत असाल, त्या सर्व आजपासून बंद करा। आपण अण्णासाहेबांच्या पवित्र मंडपात बसलो आहे आणि आता आम्ही प्रायव्हेट व्हिजिलन्स लावलाय। प्रायव्हेट कोण अधिकारी आणि ज्या दिवशी तुम्ही नोकरीवर जॉईन झाले त्या दिवशी तुमच्याकडे किती प्रॉपर्टी होती आणि आज किती प्रॉपर्टी आहे हे सर्चिंग चालू केलं आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आता आपल्याबरोबर आहेत। चव्हाण साहेब, 3 वर्ष झालेले आहेत सरकार येऊन आणि आता खुद्द मंत्रीच कबुली देत आहेत की अधिकारी भ्रष्टाचारी आहेत। कशाचं द्योतक म्हणावं हे? असं आहे की दिव्याखालीच अंधकार अशी म्हणायची वेळ आलेली आहे। 2.5-3 वर्षामध्ये शासनाचं राज्यकर्त्यांचं नियंत्रण अधिकाऱ्यांवर दिसत नाहीये आणि त्याच्यामुळे अवैध दारूमुळे मुंबई सारख्या शहरामध्ये अनेक लोक मरण पावली। अशा घटना सातत्याने 2-2.5 वर्षामध्ये अधिकाधिक पाहायला मिळाले। हेच नव्हे तर जे अधिकारी निवृत्त झालेले आहेत त्यांची नुसते आता जे सर्व्हिसमॅन आहेत ते निवृत्त होऊन आता राजकारणात उतरलेले आहेत, त्यांच्याकडे अफाट पैसा अनेक लोकांकडे झालेला आहे आणि मग हे अधिकारी कोणाचं अनुकरण करतायत का हे सुद्धा पाहण्याची गरज आहे। मला वाटतं की बावनकुळे नॉर्मली असे स्टेटमेंट करणारे मंत्री म्हणून जाणले जात नाहीत, परंतु त्यांनी हे धाडसाने विधान केलं हे कौतुकास्पद आहे। परंतु मग आपण हे प्रत्यक्ष कृतीमध्ये दाखवणं कशामध्ये करणार आहोत हे महत्वाचं आहे। तुम्ही स्वतः मुख्यमंत्री राहिलेला होतात आणि आता अधिकाऱ्यांवरती मंत्र्यांचाच वचक नाही असं चित्र यातून निर्माण होतंय का? अधिकाऱ्यांवर वचक निर्माण व्हावं यासाठी काय करायला हवंय? असं आहे की अधिकाऱ्यांवर वरचा माणूस कडक असला की आपोआप खालची यंत्रणा दिसून जाते। बऱ्याचशा वेळेस वरचं नियंत्रण नसेल खाली मग लोक मग वाटेल ते करतात असा अनुभव आहे। त्यामुळे मला वाटतं की वरचा कारभार सुधारला तर खालचे अधिकारी नक्की सुधारतील। पण मग हे अपयश कुणाचं? मुख्यमंत्र्यांचं, बावनकुळेंचं की आणखी कुणाचं? शासनाचं अपयश म्हणावं लागेल। शासनकर्ते जेवढे आहेत त्यांचं अपयश म्हणावं लागेल। त्यांच्याच कालावधीमध्ये त्यांचंच प्रशासन ऐकत नसेल आणि भ्रष्टाचार मुक्त स्वच्छ भारत करण्याची भूमिका आहे ते स्वच्छता आधी वरून सुरू करायला पाहिजे।
चव्हाण साहेब, धन्यवाद. तुम्ही एबीपी माझाकडे प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. त्यामुळे अशोक चव्हाण असं म्हणतात की आधी वरपासून खालपर्यंत स्वच्छता मोहीम राबवायला हवी आहे. स्वतः मंत्री जर अशा प्रकारची कबुली देत असतील, अधिकारी भ्रष्ट असल्याची कबुली देत असतील, तर अधिकाऱ्यांवरती मंत्र्यांचा वचक नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. 2.5 ते 3 वर्ष होत आहेत भाजपच्या या सरकारला आणि तरी देखील मंत्र्यांचा वचक नाही अधिकाऱ्यांवरती, हे या घटनेनंतर पुन्हा एकदा सिद्ध होत आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी आता आपल्याबरोबर आहेत. विश्वंभरजी, तुम्ही ऐकलेलंच असेल चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणालेत. काय म्हणावं याला आता? खुद्द मंत्री कबुली देतात की अधिकारी भ्रष्ट आहेत? असं आहे की मंत्र्यांवर सुद्धा आरोप आहेत आणि त्यांच्या भावांची जी कंत्राट घेतली जातात ते आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरच आहे की त्यांच्या भावालाच कॉन्ट्रॅक्ट दिली जातात. तेव्हा खरं म्हणजे बावनकुळेंनी भ्रष्टाचाराबद्दल बोलणं हा मला तरी मोठा विनोद वाटला एक प्रकारे, की ते सांगतात की भ्रष्टाचार करू नका. पण ठीक आहे, मग स्थिती अशी आहे. मला वाटतं की त्यांनी सांगितलं त्यात काही खोटं नाही की अधिकारी पाकिटं घेतात आणि दारूचे धंदे, अवैध धंदे सुद्धा चालू आहेत. त्याच्यावर राज्य सरकार काय करणार हा प्रश्न वेगळा आहे. पण आता राळेगण सिद्धीला आले म्हणून निदान ते भ्रष्टाचारावर बोलले, ही आनंदाची गोष्ट आहे. उद्यापासून काय घडेल याबद्दल मात्र काही सांगता येणार. विश्वंभरजी, खूप खूप धन्यवाद. एबीपी माझाकडे आपण प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. त्यामुळे पुन्हा एकदा हेच सिद्ध होत आहे की मंत्री अधिकारी भ्रष्ट असल्याची कबुली देत आहेत आणि त्यानंतर आता सरकार या संदर्भात काही महत्त्वाची भूमिका घेत आहे का, कठोर भूमिका घेत आहे का, काही पावलं उचलत आहे का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.